हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलमध्ये. कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असाल. तर आज आहे संडे आणि आज तुम्हाला घेऊन जाणार आहे मी धनश्री आर्ट ज्वेल्स यांनी आयोजित केलेल्या नाच ग घुमा यांच्या स्क्रीनिंगला. तर ते सोना टॉकीजमध्ये येथे त्यांनी बोरवली ईस्टमध्ये इथे कार्यक्रम ठेवलेला आहे. तर मी आज तिकडे जाणार आहे. तर आपण चला जाऊया. तर मी बोरवली येथे सोना टॉकीजमध्ये पोहोचलेले आहे आणि तुम्ही बघू शकता इथे सर्व धनश्री आर्ट ज्वेल्सची टीम आहे आणि ह्या पिंक ड्रेसमधल्या आहेत त्या धनश्री आर्ट ज्वेल्सच्या ओनर आहेत. तर इथे छानपैकी त्यांनी रांगोळीसुद्धा काढलेली होती आणि त्यानंतर आम्ही थिएटरमध्ये गेल्यावर कोणाची एंट्री झाली तर तुम्ही बघा, स्वप्नील जोशी यांची एंट्री झालेली आहे. नमस्कार. काही नाही झालं. नमस्कार. काय म्हणताय सगळे? नमस्कार. अरे जोरदार मोठा आवाज पाहिजे यार. नमस्कार. नमस्कार. कसा वाटतो चित्रपट? खूप मस्त. सॉरी खूप तुमचा वेळ घेणार नाही कारण तुम्ही चित्रपट बघायला आलात. आम्ही फक्त आभार मानायला आलोय आणि आनंदाची बातमी द्यायला आलोय की संपूर्ण महाराष्ट्रात चित्रपट हाऊसफुल गर्दीमध्ये सुरू आहे. मी पटकन ओळख करून देतो. आता एव्हाना तुमची ओळख झाली असेल. चित्रपटातला गोट्या सारंग साठे, अभिनेत्री आणि चित्रपटाची निर्माती शर्मिष्ठा राऊत, चित्रपटाचे निर्माते तेजस देसाई जे शर्मिष्ठाचे हसबंड आणि मिस्टर पण आहेत, आणि मी स्वप्नील जोशी फिल्मचे निर्माते. परेश मोकाशी इकडे आले नाहीयेत, मधुगंधा कुलकर्णी इकडे आला नाहीयेत, पण त्यात ते दोघेही परेशनी दिग्दर्शन केलंय. मधुगंधा आणि परेशनी मिळून लिहिली आहे आणि परेशनी दिग्दर्शन केलंय. त्या दोघांनी तुम्हाला खूप खूप तुमच्या सगळ्यांचे आभार मानलेत. त्या दोघांनी, ते दोघे निर्माते पण आहेत चित्रपटाचे, त्या दोघांनी तुमच्या सगळ्यांचे खूप खूप आभार पण मानलेत आणि तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद पण सांगितलेत. आम्ही सगळ्यांनी थिएटर्स वाटून घेतलेत, त्यामुळे काही कलाकार मुंबई, काही कलाकार पुणे, काही कलाकार अजून पुढे नाशिक असं फिरतोय. कारण आज रविवारी, आज जितके जास्त थिएटरला जाऊ तितकी लोक भेटतील. पण तुमचे आभार मानायला आलोय. चित्रपट मोठा करताय, मराठी चित्रपट मोठा करताय. तुमचे आभार बिकॉज वी आर एन्जॉयिंग अ लॉट. थँक्यू व्हेरी मच मॅम. थँक्यू सो मच. आणि बोलत राहूया, बाकीच्यांना विनंती करतो बोले. एक तर आमचा सिनेमा तुम्हाला आवडला तर भरभरून त्याच्याबद्दल फेसबुकवर, व्हॉट्सअपवर लोकांना लिहून कळवा. नुसते फोटो नका टाकू, मनापासून लिहा त्याच्याबद्दल, म्हणजे लोक आणखी बघायला येतात. त्याचबरोबर तुम्हाला जर का व्हॉट्सअपवर कोणी किंवा टेलिग्रामवर वगैरे लिंक पाठवली, फेसबुकवर तुम्हाला सिनेमा दिसला तर आमच्या टीमला कळवा, म्हणजे आपण ती लिंक डाऊन करूयात. तुम्ही एवढे खर्च करून येतात सिनेमा बघायला आणि लोक घरी फुकट कशाला बघतील, है ना? तर आणि त्यांनी पायरसी थांबवूयात, आपण सगळे मिळून पायरसी थांबवायचा प्रयत्न करूया. आणि मी आता बघतोय की खूप महिला इकडे आलेल्या आहेत, तर पुरुषांचाही सिनेमा आहे. एक बिचारा पुरुष तुम्हाला दिसला असेल आणि नवऱ्यांनी कसं वागावं हे शिकवण्यासाठी तरी नवऱ्यांना सिनेमा दाखवतो. तर आता पुढच्या वेळेस तुम्ही जेव्हा याल पुन्हा सिनेमा बघायला, तेव्हा नवऱ्याला आणि घरी तुमच्याकडे जी घुमा आहे, जी तुमची मदतनीस आहे, तिला सोबत घेऊन नक्की याल ना? हो. मी आता शर्मिष्ठाला सांगतो. आलाय? अरे वा, टाळ्या एकदा त्यांच्या जोरदार टाळ्या. ही गोष्ट प्रत्येकाच्या घरातली वाटतेय ना? सगळ्यांनाच असं वाटतंय. खरं तर मी असं म्हणेन की आमच्याही घरी असंच झालं की माझ्याही मदतनीसला असं वाटलं की अरे आमच्या घरातलं समोरच्यांना कसं काय कळलं. पण हीच गंमत आहे मराठी चित्रपटाची आणि आपणच तो मोठा केला पाहिजे आणि त्यासाठी तुमच्या सगळ्यांच्या साथीची आम्हाला गरज आहे. जसं आता स्वप्नील म्हणाला किंवा सारंग म्हणाला, त्याच पद्धतीने आपण जिथे जिथे जर पायरसी होत असेल तिथे ते सगळं थांबवूया. आणि राणीचीच गोष्ट नाहीये तर आशाची सुद्धा गोष्ट आहे. त्यामुळे आपल्या आशाताईंना नक्की पुढच्या वेळेला येताना सिनेमा बघायला घेऊन या आणि पुरुष आलेच पाहिजे. बोला. मला असं वाटतं की मॅडम, नेहमी प्रत्येक जण आपण हाय सोसायटी मधले आपलाच विचार करत असतो, त्या बाईचा विचार कधीच कोणी करत नाही. ह्या पिक्चर मध्ये त्या बाईचा विचार मांडला, विच इज व्हेरी इम्पॉर्टंट. कारण कॉमन मॅन आपण मोठे मोठे चालत असतं, नवरा बायकोला शिवाय येतो, अमुक तमुक मुलं, हे सगळं चालत असतं. वी आर इन्फ्लुएन्स पीपल
बट फॉर कॉमन मॅन इट इज व्हेरी डिफिकल्ट, जे आम्हाला कधीच समजत होतं थोडं थोडं, पण या पिक्चरमुळे जास्त हेच फक्त हीच प्रतिक्रिया FB वर आणि इंस्टाग्रामवर लिहा, जिकडे जिकडे कारण आम्हाला त्याचा खूप फायदा होईल. प्रकाश दरेकर, वी आर डुईंग फॉर गोएंका. बरं, ओके. आपण एक फोटो घेत सगळे मिळून सगळ्यांबरोबर आणि मग मी परत पिक्चर बघायला सुरुवात करू शकतो. येस. आणि स्वप्नील जोशी, यू आर ऍज अ ऍक्टर, ऍज अ ह्युमन बिईंग, श्रेया बुगडे माझी ह्युमन आहे, यू आर ग्रेट. आम्ही तुमच्या सर्वांबरोबर एक फोटो घेतोय सेल्फी, तो तुम्हाला जे संयोजक आहेत ते तुम्हाला देतील तो फोटो. बाकी सगळे बसून घ्या इथे, म्हणजे सगळे फोटो देतील. बसा बसा बसा, किंवा इकडे मागे या, माझ्याबरोबर या लवकर. ऋषामृत कडून जे आलेले आहेत त्यांनी कृपया स्टेजवर या. काय खाणार आहेस? काय खायचं तुला? पॉपकॉर्न. तुला आवडतं? तू काय खातोय? तंबाखूनं माझं जीवनच नसतं. त्याचा फर्स्ट इंटरव्हल देखील झालेला आहे. सो या मूवी मधले काही कलाकार या ठिकाणी आले होते. सो त्यांना भेटून तुम्हाला आनंद झाला का? बाय द वे, किती आनंद झाला जरा मला दाखव, ओरडून दाखव जरा किती आनंद झाला. अजून पण आवाज येत नाही, काही जणांना आनंद झालेला दिसत नाही बहुतेक. तर परत एकदा आपण जोरदार ओरडूया या नाच गा घुमाच्या टीम. तुम्हाला भेटल्यावर जास्त आनंद झाला. अच्छा, आम्हाला भेटल्यानंतर जास्त आनंद झाला. थँक्यू सो मच. सो पुन्हा एकदा आपण आपला आनंद जो आहे तो आनंद अजून जोशाने आणि एकदम जोरदार आवाज काढून जरा आपण दाखवूया सर्वांना. सो पुन्हा एकदा मी बोलतोय की नाच गा घुमा या टीम साठी आपला जो आनंद आहे तो एकदा जोरदार ओरडून आपण दाखवूया. सो आर यू रेडी? सो मित्रांनो, धनश्री आर्ट ज्वेल्स या संस्थेमार्फत हा जो आपला स्पेशल शो आहे नाच गा घुमासाठी स्पेशल स्क्रीनिंग शो आपला आयोजित केला होता. सो धनश्री आर्टच्या संचालिका या ठिकाणी उपस्थित आहेत, धनश्री परब, आणि त्याचबरोबर धनश्री आर्ट ज्वेल्सची टीम या ठिकाणी उपस्थित आहे. तर यांच्याद्वारे तुम्हा सर्वांचा आभार खरं तर, कारण की तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला प्रतिसाद दिलात आणि या ठिकाणी उपस्थित राहिलात, त्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद. मित्रांनो, धनश्री आर्ट ज्वेल्स बद्दल ऑलमोस्ट सर्वच, मी आय थिंक मित्रांनो बोलण्यापेक्षा मैत्रिणींना बोलायला हवंय ना. सो मैत्रिणींना मला असं वाटतंय की या ठिकाणी धनश्री आर्ट ज्वेल्सला सगळेच ओळखतात, पण तरी पण मी थोडक्यात तुम्हाला ओळख करून देतो आणि त्यानंतर आपण पुढचं जे शो आहे त्याच्याबद्दल बोलूया. सो धनश्री आर्ट ज्वेल्स ही संस्था 2007 सालापासून शिवकालीन पारंपरिक दागिने, त्याचबरोबर गोल्ड प्लेटेड दागिने जे आहेत ते मोत्याचे दागिने, यामध्ये ज्वेल्सच्या आतापर्यंत 2 ब्रँचेस आहेत. बोरिवली वेस्टला एक ब्रँच आहे, बोरिवली ईस्टला एक ब्रँच आहे, आणि त्यांची ई-कॉमर्स वेबसाईट देखील आहे. आतापर्यंत अनेक महिलांनी त्यांच्या दागिने परिधान करून त्यांचे आनंदी क्षण द्विगुणित केलेत. ऍक्च्युली धनश्री आर्ट ज्वेल्स जी संस्था आहे यांचा जो पायाभूत उद्देशच असा आहे की उत्कृष्ट व दर्जेदार दागिन्यांच्या माध्यमातून जगाला सौंदर्यवान बनवणं आणि त्यांचे आनंदी क्षण द्विगुणित करणे, यासाठी योगदान करणे हे धनश्री ताई यांचं या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी हा उद्देश ठेवलेला आहे. चित्रपटांमध्ये देखील गेलेले आहेत आणि प्रार्थना बेहरे तुम्हाला माहिती असतील, त्याच्यानंतर हर्षदा खानविलकर, अमृता खानविलकर, वर्षा उसगावकर, अशा अनेक सेलिब्रिटीज, मराठी सेलिब्रिटीज आहेतच. त्याच्यानंतर अंकुश चौधरी आहेत. अशा अनेक कलाकारांनी यांच्या दागिन्यांना पसंती दिलेली आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये ते यांचे दागिने खरेदी करत असतात.
सो मित्रांनो, त्यांच्यासाठी पुन्हा एकदा जोरदार टाळ्या वाजवा आपल्या या धनश्री ज्वेल्सच्या टीमसाठी. आणि ही धनश्री ज्वेल्सची टीम आता या ठिकाणी नाच ग घुमा या गाण्यावर एक छोटस गाणं म्हणजे डान्स करू इच्छितात. सो त्यांच्यासाठी आपण एकदा धनश्री आर्ट ज्वेल्सच्या निमित्ताने तुम्ही सर्वजण आमच्या एका हाकेला ओ देवर इथपर्यंत आलात, भरभरून सहकार्य केलं, प्रतिसाद दिला, त्यासाठी खूप धन्यवाद तुमचे. तुमच्यामुळे धनश्री आर्ट ज्वेल्स ह्या उंचीवर गेलेला आहे. असाच आशीर्वाद आणि सहकार्य तुमच्या पाठीशी असू द्यात. आपण आता एक रील करूया धनश्री आर्ट ज्वेल्सची टीम, आणि तुम्ही देखील ऑन द स्पॉट तिकडे आहे तिथे उभं राहून कम्प्लीट करून द्या. उभं राहून तुम्ही रील करू शकता. आपण पटकन शूट करून 2 मिनिटात फिल्म लगेच सुरू करूया. ओके, येस मॅडम, काय बोला. खूप छान मूवी होती, मला तर खूप आवडली आणि तुम्ही सुद्धा बघितली नसेल तर प्लीज जाऊन बघा. आणि थँक्स धनश्री आर्ट ज्वेल्स मला इन्व्हाइट केल्याबद्दल. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, काळजी घ्या आणि हसत राहा.